नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्र हो, मागील भागामध्ये आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंटचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करत असताना आपण काही रूल्स वापरणार आहोत आणि ते जे रूल्स आहेत ते आपण सुरुवातीला समजावून घेऊयात. मित्रांनो, आपण काय करणार आहोत, तर गिवन स्टेटमेंटमध्ये जर ऑल हा शब्द आलेला असेल तर आपण ऑलला समने रिप्लेस करणार. जर गिवन स्टेटमेंटमध्ये सम हा शब्द आलेला असेल तर आपण त्याला ऑलने रिप्लेस करणार. जर गिवन स्टेटमेंटमध्ये फॉर एव्हरी असा शब्द आलेला असेल तर आपण त्याला देअर एक्झिस्टने रिप्लेस करणार. आणि जर देअर एक्झिस्ट हा शब्द आला असेल तर त्याला आपण फॉर ऑलने रिप्लेस करणार. पहा, आपण काय म्हटलं, जर गिवन स्टेटमेंटमध्ये जर ऑल हा शब्द आलेला असेल तर आपण ऑलला कशाने रिप्लेस करणार? ऑल इज रिप्लेस्ड बाय सम. ओके, ऑल इज रिप्लेस्ड बाय सम. सम इज रिप्लेस्ड बाय sum is replaced by all. ओके मित्र हो, जर गिवन स्टेटमेंट मध्ये जर फॉर एव्हरी असा शब्द आलेला असेल, फॉर एव्हरी, तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार आहोत? देअर एक्झिस्टने. is replaced by there exist. ओके, आणि जर गिवन स्टेटमेंट मध्ये मित्रांनो there exist हा शब्द आला असेल तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार आहोत? फॉर एव्हरीने. there exist असा जर शब्द आलेला असेल तर आपण काय करणार आहोत? त्याला फॉर एव्हरीने रिप्लेस करणार आहोत. ठीक आहे मित्र हो, या व्यतिरिक्त जर गिवन स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन आलेलं असेल तर कंजंक्शनचा आपण ड्युअल घेणार, म्हणजेच डिसजंक्शन. जर डिसजंक्शन आलं असेल तर डिसजंक्शनचं देखील ड्युअल घेणार, म्हणजेच कंजंक्शन. याचा अर्थ असा, आपण कंजंक्शनला कशाने रिप्लेस करणार? इज रिप्लेस्ड बाय डिसजंक्शन. ठीक आहे, कंजंक्शनला कशाने रिप्लेस करणार? डिसजंक्शनने. डिसजंक्शनला कशाने रिप्लेस करणार? डिसजंक्शन इज रिप्लेस्ड बाय कंजंक्शन. ओके, आणि मित्र हो, जर गिवन स्टेटमेंट हे जर अफर्मेटिव्ह असेल तर आपण त्याला निगेटिव्ह बनवतो, आणि जर निगेटिव्ह असेल तर त्याला आपण अफर्मेटिव्ह बनवतो. म्हणजे स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट इज निगेटिव्ह, इफ स्टेटमेंट is negative, तर आपण हे वरील नियम यूज करतो आणि त्या स्टेटमेंटला काय करतो? अफर्मेटिव्ह बनवतो. इफ स्टेटमेंट इज निगेटिव्ह देन इट शुड बी मेड अफर्मेटिव्ह. ओके, आणि मग स्टेटमेंट हे जर ओरिजिनली अफर्मेटिव्ह असेल तर आपण त्याला काय करणार आहोत? निगेटिव्ह बनणार आहोत. अँड इफ स्टेटमेंट इज अफर्मेटिव्ह देन इट शुड बी मेड निगेटिव्ह. ठीक आहे, तर मित्र हो, इथं व्हाईटबोर्ड वरती लिहिलेले जे नियम आहेत या नियमांचा वापर करून आपण काय करतो? क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन मिळवत असतो. तर आपण पाहूया त्याची काही उदाहरणं. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण जे रूल्स अभ्यासले या रूल्सवर आधारित आपण हा जो व्हाईटबोर्ड वरती जो क्वेश्चन दिसतोय, राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट,
म्हणजेच हे जे क्वांटिफाईड स्टेटमेंट जे आहेत यांची निगेशन्स फाइंड आउट करूया. जसं की आपण ठरवलेलं आहे, जर गिवन स्टेटमेंटमध्ये ऑल असेल तर त्याला समने रिप्लेस करायचं. गिवन स्टेटमेंटमध्ये जर सम आला असेल तर त्याला ऑलने रिप्लेस करायचं. बरोबर आहे. जर गिवन स्टेटमेंटमध्ये जर फॉर ऑल आलेला असेल तर आपण त्याला देअर एक्झिस्टने रिप्लेस करणार. देअर एक्झिस्टला आपण फॉर ऑलने रिप्लेस करणार. कंजंक्शनला डिसजंक्शनने, डिसजंक्शनला कंजंक्शनने. स्टेटमेंट अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनवणार, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह बनवणार. बरोबर आहे. तर आपण काय करूया, ही जी उदाहरणं आहेत त्यांना सॉल्व्ह करूया. मला सांगा, पहिलं जे स्टेटमेंट आहे याच्यातील ऑलला आपण कशाने रिप्लेस करणार आहोत? समने. बरोबर आहे. स्टेटमेंट हे अफर्मेटिव्ह आहे म्हणजे आर नंतर आपण नॉटचा वापर करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे कसं होईल उत्तर मित्र हो याचं? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं असं मिळेल, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इथं ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स इथं प्लुरल आहे आणि एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल हा सिंग्युलर आहे. तर आपण काय करणार आहोत, इथं आरच्या ऐवजी इज लिहिणार आहोत आणि पुढे नॉट, इज नॉट आयसोसेलस. ठीक आहे मित्र हो. आपण जे दुसरे एक्झाम्पल जे आहे त्याचा विचार करूया. या एक्झाम्पल मध्ये सम आलेला आहे म्हणजे आपण समला कशाने रिप्लेस करणार मित्र हो? ऑलने. आणि इथला जो नकार आहे म्हणजेच नॉट हा शब्द जो आहे तो निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे उत्तर कसं होईल? ऑल रियल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर. ऑल रियल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर्स. अशा पद्धतीने याचं उत्तर होईल. मित्र हो, हा जो तिसरा जो प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नामधला हा एव्हरी निघून जाईल आणि आपण एव्हरीला कशाने रिप्लेस करणार आहोत? जसं की आपण ठरवलेलं आहे समने. बरोबर आहे. सम स्टुडंट हॅज, आता इथं नकार लिहायचा आहे आणि सम स्टुडंट आल्यामुळे हॅजचं काय होईल? हॅव होईल. सम स्टुडंट हॅव नॉट पेड दी फीज. म्हणजे कसं येईल रे मित्रांनो? तिसरं जे वाक्य आहे ते होईल सम स्टुडंट्स हॅव नॉट पेड दी फीज. ठीक आहे मित्र हो. आणि शेवटचं जे वाक्य आहे सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. इथं आपण समला ऑलने रिप्लेस करणार आणि आरच्या पुढे आपण जे निगेशन आहे त्याचा वापर करणार आहोत म्हणजे नॉट इंट्रोड्यूस करणार आहोत. मग चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर कसं होईल? ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर, त्याच्यामध्ये नॉट इंट्रोड्यूस करायचा आहे, आर नॉट डिफरन्शिएबल. ओके. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे जर गिवन स्टेटमेंट ही जर क्वांटिफाईड असतील तर त्यांचे आपण निगेशन ऑब्टेन करत असतो. ओके. तर मित्र हो, वरील सर्व जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न कसे आहेत? वर्बल फॉर्म मध्ये आहेत. आणि वर्बल फॉर्म मध्ये असताना म्हणजेच वर्बल क्वांटिफाईड स्टेटमेंट असताना त्याचं निगेशन कसं मिळवायचं हे आता आपण अभ्यासलं. आता आपण अभ्यासूयात जर गिवन क्वांटिफाईड स्टेटमेंट हे जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असेल तर त्याचं निगेशन कसं मिळवायचं ते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असणारे जे क्वांटिफाईड स्टेटमेंट असतात या क्वांटिफाईड स्टेटमेंटचे निगेशन्स कसे मिळवायचे ते आपण अभ्यासतोय. तर मित्र हो, आपण ठरवल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत? फॉर ऑल जो आहे या फॉर ऑलला कशाने रिप्लेस करणार आहोत? फॉर ऑल इज रिप्लेस्ड बाय देअर एक्झिस्ट. ओके. देअर एक्झिस्टला आपण कशाने रिप्लेस करणार आहोत मित्रांनो? फॉर ऑलने. ओके. जर गिवन स्टेटमेंट मध्ये जर इक्वल्स टू साइन असेल तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार मित्र हो? नॉट इक्वल्स टू ने. जर गिवन स्टेटमेंट मध्ये नॉट इक्वल्स टू साइन असेल तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार? इक्वल्स टू ने. जर गिवन स्टेटमेंट मध्ये लेस दॅनचं साइन असेल तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार? ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ने. आणि गिवन स्टेटमेंट मध्ये जर ग्रेटर दॅनचं साइन असेल तर आपण त्याला कशाने रिप्लेस करणार मित्र हो?
लेस दॅन ऑर इक्वल्स टू ने. ओके मित्रांनो, तसंच अजून एक महत्वाचा नियम, काही उदाहरणांमध्ये सच दॅटच्या नंतर अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स दिलं जातं. तर आपण तिथं निगेटिव्ह आला असेल तर अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह आला असेल तर निगेटिव्ह, म्हणजे हे नियम प्लस अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह, अशा पद्धतीनं आपण काय करतो, जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये क्वांटिफाईड स्टेटमेंट आलेलं असेल तर त्याचं निगेशन लिहितो. पाहूयात आपण ह्या उदाहरणांचं आपण निगेशन कशा पद्धतीने करायचं ते. तर मित्र हो, पहिलं जे उदाहरण आहे, या पहिल्या उदाहरणामध्ये आपण फॉर ऑल ला रिप्लेस करणार देअर एक्झिस्ट ने. ठीक आहे, देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. ओके, n plus 1 is greater than 2, that means we have to write n plus 1 is less than or equals to 2. ओके, हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं निगेशन. जो दुसरा जो प्रश्न आहे याचं निगेशन करताना पुन्हा एकदा फॉर ऑल आला आहे, त्यामुळे आपण त्याला देअर एक्झिस्ट ने रिप्लेस करणार. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n. ओके, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इवन नंबर. तर आपल्याला इथं हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला निगेटिव्ह करावं लागेल. तर मित्र हो, इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज नॉट इवन नंबर. ओके, हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्र हो, जो तिसरा जो प्रश्न आहे यामध्ये देअर एक्झिस्ट आलंय, म्हणजे फॉर ऑल ने रिप्लेस होईल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. ओके, सच दॅट एन स्क्वेअर इज इक्वल्स टू एन आहे. सच दॅट एन स्क्वेअर इक्वल्स टू आहे, त्याला आपल्याला नॉट इक्वल्स टू लिहावं लागेल. बरोबर आहे. आणि शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं असं उदाहरण याच्यामध्ये आलेलं आहे, देअर एक्झिस्ट, त्याला रिप्लेस करणार फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर. ओके, सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन एक्स आहे, तर आपण त्याला एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू एक्स अशा पद्धतीने लिहिणार आहोत. तर मित्र हो, फार महत्वाचे असे सिम्बॉलिक चेंजेस जे आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करताना वापरतो ते आपल्याला इथे दिसत आहेत, आणि त्याच्या साह्यानं आपण ही उदाहरणं जी आहेत त्यांचं निगेशन इथं केलेलं आढळत आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट हा पूर्ण भाग आज शिकून घेतलेला आहे. लक्षात आलंय? धन्यवाद.